जत तालुक्यातील अहमदनगर विजापूर महामार्गावरील बोरगी येथे बेकायदेशीररित्या साठवून केलेला बायोडिझेलचा साठा उमदी पोलिसांना धाड टाकून जप्त केला आहे। या कारवाईत 19,100 लिटर जप्त करण्यात आले। बायोडिझेलसह एकूण 21,47,310 रुपये किमतीचा मुद्देमाल रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई 1 जानेवारी रोजी सायंकाळी 6:45 वाजता करण्यात आली। या प्रकरणी मलकांना रेवाप्पा कुंभार वय वर्ष 42 राहणार तंबकदोडी होर्ती जिल्हा विजयपूर, रवी लोणी राहणार उमदी तालुका जत, संगाप्पा होर्तीकर राहणार होर्ती जिल्हा विजयपूर यांच्यावर उमदी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पूर्व भागातील अहमदनगर ते विजयपूर महामार्गावर पूर्व बाजूस बोरगी फाटाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला बायोडिझेलचा साठा होता। याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी धाड टाकली। पोलिसांनी केलेल्या छाप्यात विविध क्षमतेच्या प्लास्टिक व लोखंडी टाक्यामध्ये साठवलेले बायोडिझेल, डिझेल मोजण्यासाठीची इलेक्ट्रिक मशीन, मोटारी, बॅटरी, इन्व्हर्टर, पाईप, बॅरेल, मोजमापाची साधने, हिशोबाची वही, कॅल्क्युलेटर, मोबाईल, हँडसेट, 35,510 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 12,000 लिटर क्षमतेची लोखंडी टाकी आढळून आली। तपासात असे निष्पन्न झाले की आरोपींनी बिगर परवाना शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत बायोडिझेलचा अवैध साठा ठेवून विक्री करण्याची तयारी केली होती। आवश्यक परवानगी व नियमांचे उल्लंघन करून हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले। पोलीस ठाण्यात गुन्हा 3 आरोपीविरुद्ध BNS कलम 287, 318, 4 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल आगतराव मासाळ यांनी दिली। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक BC साळवे करत आहेत। अवैध इंधन साठवण विक्रीमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकाराविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपनिरीक्षक BC साळवे यांनी दिला आहे।